सोलापूरची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार धरणाचा उपयुक्त म्हणजेच लाईव्ह साठा तब्बल 100% झालेला आहे। धरण क्षेत्रात आज पावसानं विश्रांती घेतली असली तरी धरणाच्या वरच्या भागातून 58,309 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सध्या उजनी धरणात सुरू आहे। धरणाची वाढती जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नेमकी सध्या उजनी धरणाची काय स्थिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। धरणाच्या सांडव्यातून तब्बल 60,000 क्युसेक्स आणि वीजगृहातून 1,600 क्युसेक्स असा एकूण 61,600 क्युसेक्स या पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडलं जातंय। म्हणजेच धरणात येणाऱ्या पाण्याच्या अवकेपेक्षा नदीत सोडला जाणारा विसर्ग हा किंचित जास्त ठेवून पाणी पातळी संतुलित राखली जाते। मात्र या सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यासोबतच वीर धरणातूनही नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे दोन्ही धरणामधून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। याशिवाय मुख्य कालव्यातून 2,400 क्युसेक्स तर सीना-माडा दहिगाव उपसा सिंचन योजना आणि टनेलद्वारेही पाणी सोडण्यात येते। विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात 1.42 TMC पाणी साठा अधिक आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी लाईव्ह साठा हा 97.13% होता, जो यंदा 99.78% झालेला आहे। धरण जवळपास 100% भरला असून भीमा नदीत 61,000 क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सध्या नदीकाठच्या सर्व गावांना खबरदारीचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।